खळबळजनक शिबलापूर परिसरात डोंगर पोखरून राजरोस मुरुम चोरी, महसूल विभागाचा अर्थपूर्ण आशीर्वाद, तर पालकमंत्री विखेंच्या मतदारसंघात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली, रास्ता रोकोचा इशारा. बघा सविस्तर न्यूज NMP1. नमस्कार प्रेक्षकांनो, न्यूज NMP मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. मंडळी, आज आपण बातमी बनवणार आहोत ती संगमनेर तालुक्यातून, आणि बातमी आहे ती संगमनेर तालुक्यातील शिबलापूर, मालुंजे आणि पानोडी परिसरात सध्या अवैध मुरुम उपसा आणि विनापरवाना वाहतुकीने उच्छाद मांडला आहे. विशेष म्हणजे राज्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी अवैध गौण खनिज उत्खननावर मोक्कासारखी कडक कारवाईचे आदेश दिले असले तरी त्यांच्याच कार्यक्षेत्रात डोंगराच्या डोंगर पोखरले जात असल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते संजय मंतोडे यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे म्हणजेच प्रांत अधिकारी आणि नायब तहसीलदार यांच्याकडे तक्रार करत दोषींवर कारवाईची मागणी केली आहे. चक्क प्रशासनाच्या नाकाखाली डोंगर चोरी होत आहे. मालुंजे गावातील खंडोबा मंदिराच्या पाठीमागील बाजूस असलेल्या पानोडी रोडवर मोठ्या प्रमाणावर अवैध खनन सुरू आहे. शासनाची कोणतीही रितसर पावती नाही, न परवानगी घेतलेली हा डोंगर फोडला जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे मंडल अधिकारी आणि सर्कल यांच्या कार्यालयासमोरूनच ही अवैध वाहतूक राजरोसपणे सुरू असते. मात्र महसूल विभाग याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करत असल्याचा गंभीर आरोप मंतोडे यांनी केला आहे. यामध्ये महसूल कर्मचाऱ्यांचे मोठे आर्थिक हितसंबंध असल्याचा संशय देखील त्यांनी व्यक्त केला आहे. तर विनापरवाना नंबर प्लेटच्या गाड्या आणि अपघाताचे सत्र, मुरुम वाहतूक करणाऱ्या बहुतांश गाड्यांना नंबर प्लेट नाहीत. अतिवेगाने धावणाऱ्या या वाहनावर ताडपत्री झाकली जात नाही, त्यामुळे रस्त्यावर मोठे दगड आणि मुरुम सांडत आहे. शिबलापूर चौफुलीवर यामुळे अनेक छोटे मोठे अपघात होऊन नागरिक जखमी झाले आहेत. तक्रार करायला गेल्यास संबंधिताकडून दमदाटी केली जाते असेही समोर आले आहे. प्रेक्षकांनो, जिल्हाधिकारी आणि पालकमंत्री कडक कारवाईच्या बाता मारतात, मात्र प्रत्यक्षात राजरोसपणे निसर्गाची लूट कशी सुरू आहे, या तस्करावर कोणत्या मोठ्या आकाचा हात आहे का, असा जळजळीत सवाल संजय मंतोडे आणि गावकऱ्यांनी उपस्थित केला आहे. प्रशासनाने या प्रकरणाचा तातडीने पंचनामा करावा आणि विना नंबर प्लेटच्या गाड्या जप्त करून कडक कारवाई करत गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. जर 8 दिवसात कारवाई झाली नाही तर ग्रामस्थांच्या वतीने शिबलापूर चौफुलीवर तीव्र रस्ता रोको आंदोलन छेडण्यात येईल, असा देखील इशारा मंतोडे यांनी दिला आहे. बघा न्यूज NMPच्या माध्यमातून. जय संविधान. आता गावामध्ये मुरुमाचा विषय आहे. त्या मुरुमावाल्यांची खूप दहशत आहे. तर ते गाड्या आपल्या गावातून खूप जोरात चालवतात. हा आपला त्यांचा प्रामुख्याने पहिला प्रश्न होता की यांनी रॉयल्टी भरून व गाड्या स्लो चालवाय. आपण प्रशासनाकडे त्याचा पाठपुरावा केला, परंतु 2-3 दिवसापासून आपण प्रशासनाला निवेदन दिले. प्रांत साहेबांनी माझ्या समोर त्यांनी एकदम आपल्याला चांगली वागणूक दिली संविधानिक पद्धतीने. त्यांनी तहसीलदार साहेबांना फोन केला, सांगितलं की कारवाई करा. त्याच्यानंतर काल त्यांनी इथल्या स्थानिक प्रशासनाला हाताशी धरून काल माळेवाडी मार्गे, पानोडी मार्गे, शडगाव मार्गे गाड्या चालू होत्या. म्हणजे त्या मुरुमवाल्यांची केव येते इतके बालिश येते का चोऱ्या करण्यात इतके बालिश आहे का चोऱ्या करायच्याच आहे, मग कुठल्या मार्गाने करायच्या, पण जरा खऱ्याने काय वागायचं नाही, इतक्या रॉयल्टी काय फाडायची नाही, प्रशासनाच्या नजरेत धूळफेक करायची, सर्वसामान्याला त्रास द्यायचा. तर आज आम्ही तहसीलदार साहेबांकडे गेलो होतो, त्यांना एक निवेदन दिलं आणि मला एक प्रामुख्याने सांगायचं की ह्या ज्या लढायला आपल्याला सर्व पत्रकार बंधूंनी जी मदत केली आणि जे संविधानिक पद्धतीने त्यांनी आपले सत्याची बाजू मांडली, तर मी त्यांचे सर्वांचे मनापासून आभार मानतो. त्याचप्रमाणे आज आपण तहसीलदार साहेबांकडे गेलो असता तर तहसीलदार साहेबांनी, कदम साहेबांनी आपल्याला एकदम त्यांनी डायरेक्ट सांगितलं की आता माझे 3-4 महिने राहिले आहे, म्हणजे मला इतकं प्रेशर आहे राजकीय का मी काय करू शकत नाही. आणि एकदम म्हणजे हसायसारखं उत्तर दिलं आहे त्यांनी सांगितलं की जे तुमचे स्थानिक तलाठी आणि सर्कल आहे तर त्यांना पूर्णपणे अधिकार आहे, तर त्यांना काय अडचण आली तर आम्ही पोलीस प्रशासन त्यांना देऊन ते निरस्तर त्यांच्या चौकटीत तो गुन्हा बसतोय त्यांनी तो दाखल करावा. परंतु इथले जे स्थानिक तलाठी आणि सर्कल आहे, मंडलिक साहेब तलाठी आणि सर्कल साहेब पठाण साहेब,
तर मला यांच्यावर माझा जाहीर आरोप आहे का या ज्या संपूर्ण प्रकरणाची पाठीमाग वाळूच्या प्रकरणात हेच होते आणि आज या मुरमाच्या प्रकरणात हेच आहे. तर माझी प्रशासनाकडे जबाबदारीने मागणी करतो की ह्या दोघांना ह्या सर्वांच्या मुख्य जबाबदार ठरून यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी अशी माझी मनापासून पहिली मागणी ही आहे का ह्या दोघांवरती कारवाई व्हावा. यांनी 100% हे जे वाळू वाल्याकडून मुरुम चोरांकडून हे पैसे घेतात आणि हे शांत बसतात, त्यांच्या समोरून गाड्या जातात तरी पण हे काही कारवाई करीत नाही. आणि इतक्या दबाव खाली आहे का मला असा प्रश्न पडलाय, तो जे मुरुम वाहत आहे तर मला असं समजलंय की ह्या मुरुम वाहण्याच्या मागे एकदम खूप मोठा इतिहास आहे. यांचे जे मुरुम वाहत आहे तर यांनी यांच्या गावातून वाहत आहे. तर इथं मला समजलंय की ते तिथून वाहत आहे, ज्या जागेवरून वाहत आहे ती जागा ही सरकारची आहे आणि तिथं जो गट क्रमांक आहे तर मी का असं कुठल्याही पद्धतीने आरोप करत नाही, चुकीच्या पद्धतीने आपण रिस्तर कागदाच्या आधारे आरोप करतो. तर तिथं भुगोटा वर्ग 2 म्हणजे सरकारी जागेतून ते मुरुम वाहतात आणि ती जागा मंदिराच्या नावावरती आहे. गट क्रमांक 13 मधून आणि खाते क्रमांक 64 असे ते खंडोबाचं देवस्थान आहे मालुंजे इथले. तर तिथून ते दिवसा म्हणजे पूर्णपणे रॉयल्टी न भरता न का शासनाची परवानगी घेता दिवस रात्र ते मुरुम चोरते आणि त्याचा मी फोटो पण तुम्हाला दाखवतो. ह्या ठिकाणून ते मुरुम चोरते. वरती मंदिर आहे आणि पानुडी आणि मालुंजा रस्ता आहे. इतके कागदपत्र आपण दाखवले असता प्रशासनाला तरी पण त्यांच्याकडे उत्तर नाही. याचा अर्थ असा होतोय पूर्णपणे हे पार एकदा शेंबड्या पोराला माहिती आहे प्रत्येक ठिकाणी का हे पूर्ण ही जी सिस्टीम आहे आणि तो जे मुरुम चोरणाऱ्या पाठीमागे कोण आहे हे सगळे जग जाहीर माहिती आहे, पण बोलायला कोण तयार नाही. पण आम्ही संविधानाला धरून त्या पद्धतीने बोलतो. आपण काही एडेवाकडे आरोप करत नाही आणि माझ्या गावाचोर अन्याय होतो म्हणून आपण ते बोलतोय. यांचे जे सगळं काही करताय हे जे राजकीय दबाव यांना तर सगळ्या जग जाहीर आहे, हे सगळे त्यांच्या आका आणि ते प्रशासन यांना तसे धरून हे करतात. राहिला प्रश्न जे करताय तुम्ही, जे तुमच्या गावात करताय इतकी प्रचंड दहशत आहे, तुमचे वाळूचे धंदे तुमचे, मुरमाचे तुमचे, देशी दारूचे तुमचेच आणि जे तुम्ही तुमच्या गावावर अन्याय करताय गोरगरीब जनतेवर, सर्वसामान्य नागरिक, ते काय आम्ही शिबलापूरमध्ये खपून घेणार नाही. त्याच्यामुळं तुम्हाला जर काय करायचं असेल तर नियमाप्रमाणे करा, एवढंच आमचं म्हणणं आहे. आणि जे तुमचे कोणी आका आहे किंवा जिल्ह्याचे काय असतील कोणी आणि तुम्ही याच्यामध्ये त्यांचं नाव वापरून किंवा प्रशासनाला धरून हे करताय, तर शेवटी आमच्याकडे संविधानिक पद्धतीने आम्ही लवकरात लवकर उत्तर देऊ आणि हा लढा असाच चालू ठेवू. जय भीम, जय संविधान.